विधान परिषद सभापती पदासाठी राम शिंदेंच्या नावाची चर्चा। भाजपकडून उद्या सकाळी राम शिंदे अर्ज दाखल करण्याची शक्यता, विश्वसनीय सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीच्या मुख्य प्रतोदपदी चेतन तुपे तर चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता। दोन्ही आमदारांची नावे विधानसभा अध्यक्षांकडे पाठवण्यात आल्याची माहिती। महाविकास आघाडीचे नेते उद्या बीड आणि परभणीचा दौरा करणार। दोन्ही ठिकाणच्या घटनांचा नेते मंडळी आढावा घेणार, तर सभागृहातही उद्या बीड आणि परभणीच्या घटनेवर चर्चा होणार। शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या या आता वर्षातून एकदाच एप्रिल किंवा मे महिन्यात होणार। या संदर्भातील विधेयक हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंजूर। एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान मध्य रेल्वेच्या प्रवासी वाहतूक आणि उत्पन्नात लक्षणीय वाढ। नोव्हेंबरपर्यंत प्रवासी भाड्यातून 4,966 कोटी रुपयांचं उत्पन्न। क्रिकेटर अजिंक्य रहाणेची सोलापुरातल्या वडापूर गावातील अंगणवाडीला भेट। अंगणवाडीतील खिचडीचा आस्वाद घेत रहाणेनं चिमुकल्यांशी गप्पाही मारल्या। मीरा भाईंदरमध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन। एक व्यक्ती उलट बसून स्कूटी चालवत असतानाचा व्हिडिओ व्हायरल। याबाबतचा अधिक तपास सुरू। नंदुरबारमधील सारंग खेड्यांच्या घोडे बाजारात 2,400 पेक्षा अधिक घोडे विक्रीसाठी दाखल। 18 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या चेतक फेस्टिवलसाठी 14 राज्यातून अश्वमालक दाखल। लोणार अभयारण्यातून जाणाऱ्या वाहनांमुळे प्राण्यांचे जीव धोक्यात। भरदा वाहनांच्या धडकेत 2 हरण, 1 नीलगाय तर अनेक पक्ष्यांचा मृत्यू। अमृतसरच्या इस्लामाबाद पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांकडून बॉम्ब हल्ला केल्याची माहिती। पहाटे 2:15 वाजता स्फोट झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण। खाद्यपदार्थ विशेषतः भाज्यांच्या किमती कमी झाल्यानं किरकोळ महागाई पाठोपाठ घाऊक महागाई घसरली। नोव्हेंबरमध्ये देशात घाऊक महागाई 1.89%वर। शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर विक्री केल्यानं सेन्सेक्स 1,000 पेक्षा जास्त अंकांनी घसरला। एनएसई निफ्टीही 300 पेक्षा जास्त अंकांनी घसरला। मध्य प्रदेशातील इंदूरला भिकारीमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय। शहरात भिकाऱ्यांना पैसे देण्यावर 1 जानेवारी 2025 पासून गुन्हे दाखल केले जाणार। इंदूरमध्ये भीक मागण्यावर बंदी घालण्याचा आदेश जारी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।